चेक हॅलो हॅलो सेमी फायनल क्रमांक 2 चेक हॅलो सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते सेमी फायनल क्रमांक 2 चा दगदगता थरार देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत एका बाजूला मावळ तालुक्यातील नॉटीबॉय चिंचोली संघ यंगस्टर दत्तनगर देहू संघाला देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत दोन मावळ तालुक्यातील तिकडे ताकदवान टीम आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील विजय बालगरच्या नेतृत्वाखाली संघ उतरलाय नॉटीबॉय चिंचोली तर शुभ अर्थात शुभमच्या नेतृत्वाखाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टर दत्तनगर देहू रोड या दोन तगड्या ताकदवान मराठी संघांना देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत सेमी फायनलचा दुसरा दगदगता थरार सेमी फायनल क्रमांक 2 इथे आपल्याला मैदानाची सुरुवात पाहायला मिळते सलामीच्या आघाडीचे जोडीदार देखील आपण पाहिले तर बॅटिंग साठी मैदानात उतरले प्रमोद पोळ आणि नॉन स्ट्राईक एंड होती धीरज शिंदे पलीकडे हितेश नाडार यांचं शुभागमन होते आपलं स्वागत आहे त्यांना विनंती आपण या ठिकाणी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला संपर्क करा संभाजी भाऊ तिवरकर आपली वाट पाहतायत हितेश नाडार यांना विनंती आपण संपर्क करा सेमी फायनल क्रमांक 2 ला आपण पाहिले तर सुरुवात होते पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय पहिला चेंडू तो मात्र इथे करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्ग होती गोलंदाज सचिन पानसरे पहिला चेंडू आपण पाहिलं तर हवेत उडवला आहे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर चेंडूला मात्र पाठवर होतोय तोपर्यंत 2 धावा येतात 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं आपण पाहिलं तर मैदान उघडलं गेलंय टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर मैदान आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते सचिन पानसरेंकडे देखील प्रचंड मोठा अनुभव आहे गेली कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळतात तर प्रमोद पोळ जे बॅटिंग साठी आपल्याला मैदानात पाहायला मिळतात ते तर 40 प्लसचे खेळाडू आहे त्यामुळे त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठा क्रिकेटचा अनुभव आहे प्रचंड मोठा एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये सचिन टू प्रमोद गोलंदाज टू फलंदाज नॉटीबॉय चिंचोली विरुद्ध दत्तनगर कित्येक वेळा एकमेकांच्या बरोबर न केले आज एकमेकांच्या विरोधात आहेत यावेळीचा चेंडू होता तिथे विकेट किपर कडे आपण पाहिलं तर चेंडू थोडासा डोळ्याला की तोंडाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला बॅटकट घेऊन चेंडू विकेट किपर कडे उसळला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आपण या टीम मध्ये सातत्यानं पाहिलेलं आहे परंतु लकीला देखील आपण या टीम मध्ये पाहतोय लकीला विसरून चालणार नाही कारण का तो या संघाचा लकी खेळाडू आहे त्याचं नाव लकी आहे कारण का त्यानं आपल्या खेळाचं कमालीचं प्रदर्शन दिलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये यावेळीचा चेंडू होता फटका मात्र केलाय कव्हरच्या डोक्यावरतून उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला गेलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत तोपर्यंत 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल पहिले 4 चेंडू आणि धावफलक स्कोर कार्ड ती बनवला गेला 5 धावा त्या मात्र धावफलक आहेत पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सचिन भाऊ पानसरे गोलंदाजी करतात धावफलक आणि स्कोर कार्ड ती 5 धावा देखील आपण पाहिलं तर बदलला गेला षटक क्रमांक 1 आपण पाहतोय सुरू आहे फुल टॉस चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर मिड ऑफला अडवलाय फेक सुरेख आहे बॅकअप तिथे ताकदवान आणि पंचांचं बोट आकाशाकडे विकेट येईल फलंदाजाला परतावा लागेल प्रमोद पोळ मात्र बाद होत आहेत पहिला फलंदाज धावबाद गजर होऊ द्या साऱ्या जगाला कळू द्या अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय सह्याद्रीच्या खुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय असते कदम राज
पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपले गेले. 1 गडी बाद 5 धावा. सचिन भाऊ पानसरे गोलंदाजी करतात. प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे मित्रांनो, अनुभव खूप महत्वाचा असतो. अनुभवाची प्रचंड मोठी शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये सचिन पानसरे. या वेळचा चेंडू होता, फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सेल तिथे मात्र मैदान सुटला गेलाय. सेकंड अटेम्प्टला देखील झेल टिपण्याची प्रचंड मोठी संधी होती आणि तिथे आपण पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस, एक सोपा सेल मैदान सुटला आणि षटक क्रमांक संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा. दोन धावाला षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या क्रमांकाचं 1 गडी बाद 7 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर मैदान संपले गेले. 7 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळतील. देहूनगरीचे माझे आदर्श उपसरपंच दिनेश बोडके यांना देखील आपण गोलंदाजीच्या मार्फत पाहू शकाल. राजकीय पटलावरती प्रचंड मोठा नावलौकिक मिळवणारं व्यक्तिमत्व. परंतु क्रिकेट हा खेळ आपण पाहिलं तर मानवाच्या नसा मानवाच्या रक्तामध्ये संचरलेला आहे आणि दिनेश बोडके आणि क्रिकेट एक वेगळं अतूट नातं आहे. गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक 2 मैदान करताना पाहायला मिळतील. नॉटीबॉय चिंचोली संघाचा देखील प्रचंड मोठा फॅन्स फॉलोअर्स पलीकडच्या बाजूला उपस्थित आहेत. दत्तनगर देवरोड संघाचा देखील प्रचंड मोठा पाठीराखा मावळ तालुक्यातून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. मावळ विरुद्ध मावळ, दत्तनगर विरुद्ध नॉटीबॉय चिंचोली ही मॅच आपण मैदानी पाहतोय. या वेळचा चेंडू होता, फटका मात्र हवेत केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सेल मैदान सुटला केलाय. तोपर्यंत धावा देखील मैदान घेतला जातात. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल आणि स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 9 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर मैदान सुरू आहे. झेल आपण पाहिलं तर पकडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नॉटी बॉय चिंचोली संघाला. यंगस्टर दत्तनगर देवरोड संघाच्या बॅटरला आपण पाहतोय, फलंदाजांना आपण पाहतोय प्रचंड मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतात. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष तर करावा लागेल. प्रयत्नांच्या पराकाष्ठा कराव्या लागतील. धावा बनवाव्या लागतील. षटकार चौकार खेळाव्या लागतील. तर प्रतिस्पर्धी टीमला देखील डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. यावेळेचा चेंडू सूचित केल्याचा प्रयत्न आपण पाहिले तर सुगन कुमार जो मात्र बॅटिंग करण्यासाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक सुरू आहे. दिनेश बोडके यांचं एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येताना पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील आपण पाहतोय. P1 P2 ही 2 षटकं देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केला. सचिन पानसरे यांनी एक विकेट मिळवली. तर दिनेश बोडके आतापर्यंत 2 चेंडू टाकतायत. 2 धावा इथे मात्र त्यांना खर्च केला. कमबॅक केलं जाईल का? पुनरागमन आपल्याला पाहायला मिळेल का? वापसी मैदानी केली जाईल का? ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. सेमी फायनल क्रमांक 1 आपण पाहिली. दुर्गेश 11 चाकण संघानं प्रचंड दिमागदार पद्धतीने विजय मात्र साकार केला. SBMCC क्रिकेट क्लब माळुंग इंगळे संघाला पराभूत करत मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश केला. फुल टॉस, त्याच्यावरती जबरदस्त टोला. चेंडू मात्र पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं दिनेश बोडके यांच्या फुलटा चेंडू ती प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. धावफलकोती 15 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ती बनवले गेल्यात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे.
यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर पंच मैदान ते कळवतात. अतिरिक्त अवांतर धाव आहेत. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोणते आकडे देखील आपल्याला मैदान ते बदलताना पाहायला मिळतात. एक एक धाव देखील आपण पाहिलं तर प्रचंड महत्वाचे आहे. कोणता संघ विजय होईल, कोणता संघ बाजी मारेल ते देखील आपण इथे मैदान ते पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. 3 चेंडू टाकलेत. आतापर्यंत खर्च केला तर 9 धावा या षटकामध्ये आल्यात. ओरपी चेंडू होता, फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात, सेल टिपलाय आणि तिथे परतावा लागेल. विकेट येईल. फलंदाज सुगन कुमार झेलबाद. षटक क्रमांक देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील आपण दिनेश बोडके यांच्याकडनं पाहतोय. षटकार आल्यानंतर विकेट मिळवताना पाहायला मिळतात. फलंदाजाला देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद करताना पाहायला मिळतात. कमबॅक केले, पुनरागमन देखील आपण पाहिलं तर इथे मैदान देखील ते वापसी देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसरे क्रमांक जो सुरू आहे. विकेट टू विकेट मारा करताना देखील आपण दिनेश बोडक्यांना आपण पाहिले. फलंदाजांच्या शरीरापासून चेंडू थोडेसे दूरवरती देखील आपण ठेवताना पाहिलेलं आहे. कारण का गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे महत्वाचे आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखलं जाईल, प्रतिस्पर्धी संघ किती धावांचं टार्गेट मात्र उभं करेल ते देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचा आणि गोलंदाजी आपण पाहिलं तर दिनेश बोडके इथे आपल्याला गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. कमबॅक केले, पुनरागमन केले, विकेट मात्र मिळवली. धावपल कोणते आपण पाहिलं तर भडले गेलात. 16 धावा धावपल कोणत्या. त्यानंतर एक सिंगल साठी प्रयत्न केला. डायरेक्ट हिट. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट येईल. फलंदाज रनआउट. फलंदाज धावबाद. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदान ते अक्षय युवतीला मात्र परतावं लागते. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती बदलले गेल्यात. 16 धावा धावपल कोत आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचे षटक प्रगती पातळीवर ते अजून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिनेश बोडके आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतात. दिनेश बोडके आपल्याला पुनरागमन करताना पाहायला मिळतात. फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आदेश गाडी चेंडू येतोय. एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तरी 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 16 धावा. यंगस्टर दत्तनगर देहू रोड संघ. बोल ना. एसीसी उद्योजक सन्मान्य सुखदेवची मुळूक हे देखील उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. धावपल धावा देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बदल केला. 16 धावा धावपल कोणत्या आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ती संपलेला आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला मैदान ती सुरू होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तो क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल देखील आपण पाहू शकाल. चेंजेस पाहायला मिळतात. सचिन पानसरे गोलंदाजीच्या मार्फत वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी षटक क्रमांक 3 करताना पाहायला मिळतील. सचिन पानसरे आपण पाहिलं तर सड पातळ शरीरयष्टी आहे.
परंतु प्रचंड अनुभव आहे, प्रचंड एक्सपिरियन्स आहे. गेली कित्येक वर्षे क्रिकेट खेळतात, क्रिकेटची सेवा करतात. चिंचोली या गावासाठी सचिन पानसरे या नावानं गेली कित्येक वर्षे क्रिकेटची सेवा केलेली आहे आणि आज तागायत सेवा करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज सचिन पानसरे. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 17 धावा धावपल होत आहे. शुभम आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आलाय. रिव्हर्स स्विचिट मात्र त्याचे पसंतीचे फटके आहेत आणि ते फटके खेळण्याचा तो प्रयत्न देखील आपल्याला तिथे मैदानात करताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय खेळाडू आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट मंगेश भाऊ गाडे यांच्या या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. दत्तनगर देहुरोड संघाला एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत. शांतता प्लस संयम देखील मैदानाच्या मध्ये ठेवावा लागेल, कारण का संयम हा जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाने जर संयम ठेवला तर आयुष्यामध्ये प्रत्येकाला यश प्राप्त होतं. प्रत्येकजण यशाची उंच उंच शिखरं गाठताना पाहायला मिळतो, कारण का संयम हा खूप महत्वाचा आहे आणि संयमी इनिंग आता खेळावे लागेल या दोनही बॅटरला, दोनही फलंदाजांना. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदानात येईल. 3 चेंडू टाकलेत, 2 सिंगल, एक डॉट बॉल, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. धावपल होत आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 18 धावा त्या मात्र स्कोर कार्ड बनवल्या गेल्यात. वेळेअभावी आपण या ठिकाणी कमिटीने निर्णय घेतलेला आहे, येलवाडी प्रीमियर लीगची मेगा फायनलची मॅच होणार आहे आणि जर वेळ असेल तर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सामना तो मात्र खेळवला जाणार आहे. त्यामुळे पराभूत संघाने विनंती आहे, तुम्ही लगेच नाराज होऊन जायचं नाही. 3ऱ्या 4थ्या क्रमांकाची मॅच देखील होऊ शकते. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक सोपा कॅच, तो मात्र तिथे मैदानात सुटला गेलाय. नॉटी बॉय चिंचोली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं अगदी छोट्या छोट्या चुका होताना पाहायला मिळत आहेत. लकीनं अगदी झेल सुटल्यानंतर डोक्याला दोन्ही हात लावले, का त्याला माहिती आहे या चुका संघाला मात्र कारणीभूत ठरत असतात. कित्येक वेळा चुकांमुळे संघांना पराभव स्वीकारावा लागतो, कित्येक वेळा चुकांमुळे संघांना मात्र सामने गमवावे लागतात. कारण का क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं, नेहमी बोललं जातं, कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस. अवघड जेल सोपे करा आणि सामने जिंका. कॅच छोडो मॅच छोडो. कॅच सुटली मॅच सुटली. त्यामुळे इथे या प्रकारच्या चुका खरं तर या संघांकडे नको आहेत. एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. 19 धावपल होत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू आहे. 3 गडी बाद 19. ओरपी चेंडू होता, पुन्हा एकदा हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सेल टिपतात दिनेश बोडके. विकेट येईल आणि फलंदाजाला परतावा लागेल. धीरज शिंदे बॅक टू दी पविलियन. सलामीच्या आणि आघाडीचा बॅटर धीरज शिंदेला देखील आपण पाहिलं तर परतावं लागते. 2 धावा त्यानं बनवल्या, तो देखील आपण पाहिलं तर मैदानाची बाद होते. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहिलं तर तुषार शिंदे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. सचिन पानसरे यांचं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. सचिन पानसरेच्या गोलंदाजीचं विश्लेषण मी तुम्हाला सांगेल. 12 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्या
आणि 2 विकेट मिळवताना सचिन पानसरे इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळालाय. अनुभव काय असतो ना तो सचिन पानसरेकडनं आपण पाहिलाय. अचूकता काय असते, योग्य टप्पा काय असतो, टप्प्यावरती नियंत्रण काय असतं, लयबद्ध गोलंदाजी काय असते आणि विकेट टू विकेट मारा करणारा गोलंदाज म्हणून सचिन पानसरेची प्रचंड मोठी ख्याती पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चिंचोली गावामधून आहे. आणि सचिन पानसरेचा देखील आपण कमालीचा स्पेल मैदानी पाहिलाय. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा विकेट टेकर गोलंदाज, संघाचा प्रमुख गोलंदाज, संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून देखील आपण सचिन पानसरेला तिथे मैदानी पाहिलेला आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानी संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19 धावा. इवा स्पोर्ट्स क्लब येलवाडीचे सन्मान्य निखिल शेठ बोत्रे पाटलांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक महत्वाची मॅच आपण पाहतोय, महत्वपूर्ण सामना देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. कोण जिंकेल, काय होणार ते देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही मावळ तालुक्यातील संघ आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर आहेत. खेड आणि मावळ या दोन्ही तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी उत्कंठ देखील आपण पाहिलं तर बैलगाड्याच्या घाटांमध्ये असतात, क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये असतात. कारण का खेड तालुक्यातून आपण पाहिलं तर प्रचंड मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा देखील आपण पाहिल्यात. मावळ तालुक्यामध्ये देखील आपण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा देखील पाहिलेल्या आहेत. आणि खेड आणि मावळ हे दोन्ही अतिशय शेजारचे, एकमेकांचे जीवाभावाचे, सल्लोक्याचे नाते आणि संबंध जोपासणारे तालुके आहेत. आणि ते आज आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतात. मावळ विरुद्ध मावळ ही मॅच आपण पाहतोय. खेड तालुक्यातील येलवाडी गावामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपरकडे आपण पाहिलं तर चेंडू मात्र जाताना पाहायला मिळतोय. आदेश गाडे षटक क्रमांक मैदानी करतोय 4थ्या क्रमांकाचं. पहिली 2 षटक आपण पाहिली सचिन पानसरे यांची, 1 षटक होतं दिनेश बोडके यांचं. तर षटक क्रमांक 4 करण्यासाठी गोलंदाज आदेश गाडे तो मात्र मैदानी पाहायला मिळतोय. नॉटी बॉय चिंचोली संघाकडनं आपण आदेश गाडीला देखील मैदानी खेळताना पाहतोय. येलवाडी गावातील जरी तो खेळाडू असला परंतु सातत्यानं मावळ तालुक्यात देखील त्याने चांगले क्रिकेट खेळलेलं आहे. मावळ तालुक्यातील खेळाडूंशी देखील त्यांना आपले सलोख्याचे नातेसंबंध जोपासलेले आहेत. आणि तोच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. आदेश गाडे, अमोलदादा चेंडे आणि मित्र परिवार, देऊगाव पंचकृषीच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज चषक ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर मैदानी एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आलेत, 2 निर्धाव चेंडू आलेत. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिलं तर बनवले गेल्यात. 19 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. क्लीन बॉल, 3 ताट त्रिफळा, दांडी दांडी गोल. विकेट येताना पाहायला मिळते. शुभला मात्र परतावा लागेल. संघाचा संघनायक कोसळतोय. यंगस्टार दत्तनगर देहुरोड संघाला 4था धक्का. आदेश गाडे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिले 2 निर्धाव चेंडू आले, त्यानंतर विकेट मिळवताना पाहायला मिळतात. फलंदाजाला 4 मुंड्या चित केलं, क्लीन बोल्ड केलं, विकेट मात्र मिळवली. फलंदाजाला बाद केलं, विकेट टेकर गोलंदाज. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाचा नामोल्लेख किती आपण पाहिलं तर केला ना. सचिन पानसरे, दिनेश बोडके, आदेश गाडे या 3ही गोलंदाजांना विकेट मिळवल्यात. आणि 3ही गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना, बॅटरला इथे मात्र बाद केले.
षटक क्रमांक 4 करतायत आदेश गाडे. रिव्हर्स खेळलाय, स्विच इट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद नजकत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. हवाई हल्ला, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. 6 रन, षटकार. येलवाडी नगरीचे उपसरपंच सन्मान्य बंट्यांना बोत्रे पाटलांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. आपण देखील उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे आयोजक अमित बाबा बौले देखील उपस्थित आहेत. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटर राम तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मैदान ते दाखल होते. एक षटकार आलाय, एक टॉटबॉल देखील आपण पाहिलं तर मैदान ते येतो आणि स्कोर कार्ड होती 25 धावा. त्या मात्र धावफलक होत आहेत 25 रन ऑन स्कोर कार्ड. आदेश गाडे 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवले, 6 धावा इथे मात्र खर्च केल्यात. यावेळीचा चेंडू होता, फटका केलाय स्क्वेअर लेगला, उत्तुंग षटकार, 6 धावा. दोन षटकार देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले. एक विकेट देखील आपण पाहिलं तर मैदान तेथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 रन 31 धावा धावफलक होत आहेत आणि षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर इथे मैदान ती सज्ज होते. दिनेश बोडके इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. सिक्कीला आज आपण मला वाटतं या संघात पाहू शकत नाही, काही कामानिमित्त तो मात्र या संघामध्ये आज खेळताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे एका गोलंदाजीची कमी या संघाला नक्कीच जाणवते. 31 धावा 31 रन. यंगस्टर दत्तनगर देहुरोड संघ धावफलक होती 31 धावा 31 रन ऑन स्कोर कार्ड. दिनेश बोडके आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. पहिला चेंडू होता, ओरपी चेंडू मात्र खोदून काढलाय, खांडून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र कोणत्याच प्रकारे पाहायला मिळत नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 रन 32 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये ती सुरू आहे. दिनेश बोडके इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील मैदानात आहे. नॉटी बॉय चिंचोली विरुद्ध यंगस्टर दत्तनगर देहुरोड या दोन संघांना आपण इथे मैदानात पाहतोय. एकमेकांच्या विरोधामध्ये, एकमेकांच्या प्रतिस्पर्धी विरोधात दोन संघ मैदानात खेळत आहेत. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे दोन संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये एकमेकांच्या समोर आहेत. सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. सेमी फायनलचा दुसरा धगधगता थरार तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. दिनेश बोडके टू राम. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक राहील दूर वरती, परंतु चेंडूवरती आलाय, चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर मैदानात येत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होते आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड होती 34 रन 34 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. 5व्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. दिनेश बोडके कमबॅक करतायत. प्रयत्न सुरू आहेत. रामने एक षटकार खेळलाय, एक दुहेरी धाव देखील त्यानं बनवली. 2 चेंडूवरती 8 धावा तो बनवते. रामचे प्रयत्न सुरू आहेत मोठमोठे बिगिट करण्यासाठी, मोठमोठे फटके खेळण्यासाठी. रिव्हरचा प्रयत्न होता, प्रचंड भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अमोल जाधवला आपण पाहू शकाल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. मावळ तालुक्यातील एक तगडा ताकदवान खेळाडू, प्रचंड मोठी शरीरयष्टी, प्रचंड मोठा टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. धावांचं लक्ष किती ठेवलं जाईल. दिनेश बोडके कमबॅक करतात. 3 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात, एक डॉट बॉल आलाय.
ओरपी चेंडूचा फटका मात्र केलाय, बॅक टू बॉलर क्षेत्ररक्षण केले आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानात येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणते आकडे आपण पाहिले तर बदलले जात आहेत. 35 धावा धावपल कोणते आहेत. षटक क्रमांक 5 मैदानात सुरू आहे. 35 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 35 धावा. टॉप ऑर्डर आपण पाहिलं तर ढासळलाय. मिडल ऑर्डरची जबाबदारी आणि मिडल ऑर्डरच्या दोनही खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. तुषार शिंदे, राम या दोनही खेळाडूंना आपण पाहिलं ना तर अतिशय कमालीची बॅटिंग इथे मात्र मैदानात केलेली आहे. यावेळेचा चेंडूचा तुषार शिंदे काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात होते. वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता. रिव्हर्स स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल मैदान तिथे एक निर्धाव चेंडू होते. स्कोर कार्ड स्थिर आहे. धावपल कोणते आपण पाहिले तर बनवले गेलात. 35 धावा धावपल कोणते आहेत. 5व्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. शेवटचा एक चेंडू देखील आपण पाहणार आहोत. लास्ट बॉल ऑफ षटक क्रमांक 5. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू करतील गोलंदाज दिनेश बोडके. यानंतर शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. स्लॉगवर डेथवर देखील पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच. स्विचिटचा प्रयत्न होता. फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोणती स्कोर कार्ड ती यंगस्टार दत्तनगर देहू रोड 36 धावा, 36 रन. शेवटच्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर मैदानात सुरू होताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहू शकाल अतुल बोडके इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्लॉगवर डेथवर मध्ये देखील आपण अतुलला पाहणार आहोत. खरं तर मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या हाफच्या दिवशी देखील आपण पाहिले तर या संघातून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती अतुलनं. स्लॉगवर डेथवर मध्ये कमी दावा खर्च करतो. विकेट तो मिळवतो. डॉट बॉल तो टाकतो. निर्धाव चेंडू देखील टाकतो. तो गोलंदाज अतुल. पहिला चेंडू ता भन्नाट वेगाचा प्रचंड वेगाने टाकलेला पायावरती आदळतोय आणि आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात येतोय. शेवटचे षटक आपण देखील पाहिले तर मैदानात सुरू आहे. अतुलचा पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आला. एक निर्धाव चेंडू आलाय. फुल टॉस होता आणि त्यावरती आपण पाहिलं तर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बिन टप्प्याचा बिमर नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 38 धावा धावपल कोणते आहेत. फ्री हिट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाजीच्या मार्क होती अतुल. तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राम तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अतुल बोडके आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळीचा चेंडू होता कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय. रामच्या बॅट मधून चौकार येतोय. कमालीची बॅटिंग करतोय राम मात्र खेळतोय ते धनादन चौकार.
गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहिले तर अतुल बोडकेला आपण पाहतोय आक्रमण मैदान टिकेला ते रामच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक चौकार देखील त्यानं मैदान खेळलाय. रिव्हर्स खेळलाय, स्विच हिट आपण पाहिलं तर अटेम्प्ट केलाय, चेंडू मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू फेकलाय, तोपर्यंत पाहता पाहता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे, अतुल बोडकेची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. चेंडू मात्र बाकी आहेत, 2 चेंडू या षटकात, 3 चेंडू बाकी आहेत, 3 चेंडू झालेले आहेत, आताची एकही धाव नाही. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती 43 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 40 आताची एक धाव आहे, हा 43 धावा, आताची एक धाव आहे. दुसऱ्या धावेला फलंदाज रनआउट झालेला आहे, फलंदाज धावबाद झालेला आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती 5 गडी बाद 43 धावा. यावेळीचा चेंडू होता बॅटवरती परफेक्ट मिळेल होताना पाहायला मिळत नाही, तोपर्यंत एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो धावबादची संधी आणि तिथे चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 2 धावा आल्यात, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत, 45 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 45 रन ऑन स्कोर कार्ड, 45 धावा धावपल कोते आहेत. महादेव दीक्षित अर्थात मॅडिन ऑन स्ट्राइक एंड होते आहे. रामला आपण पाहतोय, रामनं खर तर इम्प्रेस केलंय संपूर्ण इनिंग मध्ये, संपूर्ण डाव मध्ये अतिशय सुंदर बॅटिंग केली. 2 षटकार, 1 चौकार, 2 दुहेरी धावा, 1 सिंगल देखील त्यानं मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलेलं आहे. आणि वैयक्तिक देखील आपण पाहिलं तर तो मात्र इथे बॅटिंग करतोय. 21 धावा त्यानं इथे नॉट आउट बनवलेल्या आहेत. 44 धावा धावपल कोत आहेत. राम बॅटिंग करतोय. पंचेचाळीस धावा धावपल कोत आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ठेवते. कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ठेवताना पाहायला मिळते. एक डॉट बॉल आलाय, 45 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत आहेत. शेवटचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. अतुल बोडके टू राम, फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर चेंडूवरती येईल, चेंडू फेकला जाईल, तोपर्यंत 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 47 धावा धावपल कोती बनवले गेलात. 1 इनिंग 1 डाव देखील आपण पाहिलं तर मैदान ती संपलाय. 36 चेंडूत बनवल्यात 47 धावा आणि 36 चेंडू मध्ये बनवायच्यात 48 धावा. 48 रन टू विन 36 बॉल. नॉटी बॉय चिंचोली संघाला 36 चेंडू विजयासाठी 48 धावा. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर लगेचच सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 36 चेंडू 48चा पाठलाग करायचा. आज आपण पाहिलं तर दोनही मॅच थोडेसे लो स्कोरिंग पाहायला मिळाल्या. सेमीफायनलच्या लढती आपण पाहिलं तर थोडेसे लो स्कोरिंग आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. 6-6 षटकांच्या मॅचेस आहेत. 36-36 चेंडूंचे एक डाव आपण इथे मैदानावरती पाहतोय. परंतु प्रत्येक टीम ही बॅलन्स संघ आहे. प्रत्येक संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे लो स्कोरिंग सामने देखील आपल्याला इथे मैदानावरती रंगताना पाहायला मिळत आहेत. 36 चेंडू 48 धावांचा पाठलाग. दत्तनगर देवरोड संघाकडे देखील प्रचंड मोठी गोलंदाजांचा तोफखाना आहे. प्रचंड मोठी गोलंदाजी आहे आणि ते गोलंदाज देखील आज इथे कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतील ते देखील आपण पाहणार आहोत. पहिलं षटक घेऊन सुगन कुमार तर बॅटिंगसाठी अमोल आदेश. पहिला चेंडू होता फुल टॉस आणि तो मात्र केलाय डीप लॉंग अप सीमारेषा पार. अमोल जाधवच्या बॅट मधून येतोय बुम बुम चौकार. 4 धावा. सुगन कुमार तर बॅटिंग साठी अमोल आदेश. पहिला चेंडू होता फुल टॉस आणि तो मात्र केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र उघडले गेले. टीमचं अकाउंट आपण पाहिलं तर ओपन होतंय. पहिलं षटक करतोय सुगन. अखूट टाप्याचा चेंडू होता. बॅट आपण पाहिलं तर चेंडू येण्याच्या अगोदर गर गर फिरताना पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू शरीर भेदक मारा, अंग भेदक मारा आपण पाहतोय. एक डॉट बॉल मैदानात आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात आलाय. संभाजीभाऊ बालगर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अमोल जाधवनं जर 2 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 धावा धावपल कोती. पहिले षटक सुरू आहे. सुगन कुमार टू अमोल जाधव, गोलंदाज टू फलंदाज. फुल टॉस आणि तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अमोल जाधवच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. एक पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार. 3 चेंडूवरती 8 धावा देखील आपण पाहिले तर धावपल होत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. P1च्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न अमोल जाधव चा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नॉटीबॉय चिंचोली गावासाठी गेली कित्येक वर्षे अमोल जाधवनं क्रिकेट खेळले. अमोल जाधव आणि क्रिकेट हे खूप जुनं जाणतं नातं आहे आणि अजूनही ते अतूट त्यानं ठेवलेलं आहे आणि तो इथे मैदानात पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि तो मात्र पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाघांची दाढ फोडला पहाड. अमोल जाधवच्या बॅट मधून येतोय बुम बुम षटकार. संतोष बालगर यांच्या वतीने एक पारितोषिक असून एक येते. अमोल जाधवनं जर या चेंडूवरती चौकार खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 14 धावा धावपल होत आहेत. 2 चौकार, एक षटकार देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या बाजूला देखील आपण पाहिलं तर येलवाडी, देऊगाव, पंचक्रोशीतील अनेक अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. क्रिकेट खेळावरती प्रेम करणारे अनेक क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक उपस्थित आहेत. अनेक ग्रामस्थ उपस्थित आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता प्रचंड वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात गती परिवर्तन करून चेंडू टाकलाय. अमोल जाधव साठी एक डॉट बॉल मैदानात येतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 14 धावा धावपल होत आहे. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट इथे मात्र घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. नॉटी बॉय चिंचोली मावळ संघ. अखूट टाप्याचा चेंडू होता. कव्हर पॉइंटच्या मधोमध स्क्वेअर कट केलाय. अमोल जाधवच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार.
दोन्ही फलंदाजांनी आज ठरवले की काय, खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी, खेळेल तर चौकार षटकार. 28 रन, 28 धावा, 48 धावांचा पाठलाग, 28 बनवला गेलात. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज, ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. ओरपी चेंडू होता, बॅक टू बॉलर अडवलाय क्षेत्रक्षण सुरेख टॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक गोलंदाजाचा चेंडू, एक फलंदाजाचा षटकार, एक गोलंदाजाचा चेंडू, एक फलंदाजाचा चौकार, 4 चेंडू टाकलेत, एक षटकार, एक डॉट बॉल, एक चौकार, एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर तिथे मैदानात येतो. एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय, बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल आलेत. संतोषभाऊ बालगर यांच्या वतीनं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे 500 रुपयांचं. इथून पुढे आदेश गाडेने जर षटकार खेळला तर त्या षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अमोल जाधव यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दिनेश भाऊ गाडे यांच्या वतीनं अमोल जाधव मात्र आज प्रचंड लयमध्ये आहे, प्रचंड टच मध्ये आहे. 3 चौकार, 1 षटकार त्यानं देखील खेळलाय. 28 धावा मात्र धावफलक होत आहेत. अमोल जाधव वैयक्तिक 18 धावा. यावेळेचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त अवांतर धावेल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 करण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 करतोय गोलंदाज वैभव. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतरचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय, कव्हरच्या टोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय. 1 धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती 31 रन, 31 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत आहेत. 48 धावांचा पाठलाग केला होता. 17 धावांची गरज असूनही विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला, नॉटी बॉय चिंचोली संघाला. यावेळेचा चेंडू होता, आड्या बॅटने केलाय, मिड विकेटला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे शुभ्स, चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक होते आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 32 रन, 32 धावा स्कोर कार्ड होते आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. गोलंदाज वैभव, ओरपी चेंडू टाकलाय, फटका मात्र डीप मिड विकेटला आलाय. 1 2 3 टप्पा घेत चेंडू अडवलाय, फेक करेल. अक्षय येवतीला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. एकेरी दुहेरी धावा देखील आल्यात. या षटकामध्ये स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती धावा येतात, प्रत्येक चेंडूवरती स्कोर कार्ड पुढे जाते, प्रत्येक चेंडूवरती धावफलक हलताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता वन हँड, चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. अमोल जाधव बुमबुमच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. म्हाळुंगे संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. अमोल जाधवनं असून बॅक टू बॅक 2 षटकार खेळले तर दिनेश गाडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक आलाय, दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय, झेल तिथे मात्र सुटला गेलाय. कॅच आपण पाहिलं तो ड्रॉप होताना पाहायला मिळतात. चुका आणि चुका मैदान होत आहेत. 40 धावा धावफलक होत आहेत. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. नॉटी बॉय चिंचोली संघाला 18 चेंडू आणि 19 चेंडू 8 धावा. यावेळेचा चेंडू होता, फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर वरतून येईल चेंडू खाली, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक त्याकडे बदलत आहेत. षटक क्रमांक संपलं जाईल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा.
41 धावा धावफलक होत आहेत. 18 चेंडू आणि 7 धावांची गरज आपण पाहिलं तर अजूनही मात्र विजयासाठी आहे. आदेश गाडीला प्रचंड मोठी संधी आहे. षटकार मारला तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि यावेळेचा चेंडू होता फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली शुभम झेल टिपतो आणि फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होते. आदेश गाडीच्या रूपाने पहिला धक्का. नवीन फलंदाज यंगस्टर यंग टॅलेंट उभरता उदयनमुख रायझिंग स्टार लकी तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलाय. नॉटी बॉय चिंचोलीकडनं. लकीवरती आता क्रीडा रसिक प्रेक्षकांचं लक्ष आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 17 चेंडू 7 धावा. लकीने जरी षटकार केला तरी देखील 500 रुपयांचं बक्षीस आहे. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर पंच मात्र काय निर्णय कळवत आहेत. एक डॉट बॉल येईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला लकी मैदान ती पाहायला मिळतोय आणि तिथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. धावफलक होत आणि स्कोर कार्ड ती 41 धावा. अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 48 धावांचा पाठलाग करते टीम. नॉटी बॉय चिंचोली संघ यंगस्टर दत्तनगर देहुरड संघाच्या विरुद्धामध्ये. 16 चेंडू आणि 7 धावा. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मैदान ते खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक ते आकडे बदलत आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 15 चेंडू 6 धावांची गरज आहे. 42 धावा बनवल्या गेल्यात. 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. उद्योजक पहिलवान स्वप्नील भाऊ देवकर यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हरपी चेंडू होता पायावरती आदळलाय. कोणत्याच प्रकारची धाव येणार नाही. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात येतोय. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड ती 42 धावा. अमोल जाधवचा प्रयत्न असेल षटकाराने सामना समाप्त करण्याचा. अमोल जाधवचा प्रयत्न असेल एका मोठा बिगिटना मॅच संपवण्याचा. परंतु प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज देखील आपण पाहिलं तर कमबॅक करताना इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता फटका मात्र खेळलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 43 रन. 43 धावा धावफलक होत आहेत. समीकरण बदललं गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 5 धावा. यावेळेचा चेंडू होता लकीच्या बॅट मधून तडाखा धूम धडाका. सामना संपवलाय. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश करतोय लकी आणि सामना जिंकतोय. नॉटी बॉय चिंचोली संघ प्रवेश करतोय ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये. विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार.